कसे आहात? तर मी आज बनवणार आहे पटापट बनणारी आणि भुकेसाठी लागणारा ही भेळ आपण बनवणार आहोत पटपट. सो त्याच्यासाठी मी मुरमुरे घेते आणि 4 वाजलेले आहेत. सगळ्यांना थोडीशी चुटपुटीची भूक लागली आहे, सुट्टी पण आहे. सो त्यामुळे मी आज बनवणार आहे भेळ. त्यासाठी मी यात मुरमुरे घालून घेतलेले आहेत. यामध्येच लागलीच आपण फरसाण पण घालून घेऊया. फरसाण यामध्ये छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण घेऊया कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर, मिरची असं आपण हे सगळं चिरून घेऊया. ओके. आता आपण हा जो कांदा आहे तो कट करून घेणार आहोत. आता आपण हा कांदा चिरून घेणार आहोत. बारीक होईल तेवढा बारीक छानसा चिरून घ्यायचा. असं बारीक छानसा कांदा चिरून घेतल्यानंतर आपण लागलीच टोमॅटो पण चिरून घेणार आहोत. आता आपण हे टोमॅटो देखील कट करून घेणार आहोत. बारीक छान चिरायचा आहे. असे पण बारीक काप करून घेतले की भेळमध्ये छान मिक्स होतात आणि छान लागतात. फ्रेश असं कोथिंबीर आहे आपल्याकडे, ही छान बारीक चिरून घ्यायची. आणि एक हिरवी मिरची, तुम्हाला तिखट जेवढं आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. एक ही छोटीशी मिरची आहे ती पण आपण कट करून घेणार आहोत. तर आता आपला कांदा, टोमॅटो आणि मिरची, कोथिंबीर चिरून झालेला आहे. आपण सगळे हे यामध्ये घालून घेणार आहोत. दिला कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो यामध्ये सगळं हे टाकून घ्यायचं. त्याचबरोबर आपण यामध्ये घालून घेणार आहोत शेंगदाणे आपल्या आवडीनुसार कर आणि थोडंसं चवीपुरतं तिखट टाकून घेऊया. त्याचबरोबर यामध्ये जाणार आहे मीठ चवीप्रमाणे आणि तुमच्या हेल्थ प्रमाणे सुद्धा. ही भेळ आता आपण सगळी मिक्स करून घेणार आहोत. हे सगळे जिन्नस जे टाकलेले आहे ते सगळे आपण मिक्स करून घेऊया. चिंचेची चटणी टाकली की आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. ओली भेळ आपली तयार झालेली आहे. आता यामध्ये आपण छानपैकी ही जी भेळ आहे ती सर्व करूया. हे बघू शकता तुम्ही, चटकदार अशी आपली भेळ तयार झालेली आहे. भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.